मुद्दे आम्ही मांडले आहेत। परराष्ट्र धोरणात सीमेवर जी घुसखोरी झालेली आहे चीनची, अशा सर्व मुद्द्यांवर आमच्या पक्षाचे खासदार संसदेमध्ये आवाज उठवतील आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्यासाठी जे जे करावं लागेल, मग वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत जो आजच आपण बघताय इलेक्शन महाराष्ट्रात 5 स्टेजेसमध्ये आहे, 7 स्टेजेस इलेक्शनच्या करतायत। याचा अर्थ एका वेळी एक लोकसभेचंच इलेक्शन करणं या देशात मुश्किल आहे। त्या एकाच दिवशी आपण लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असं स्वप्न बघणं हे फार लांब आहे आणि म्हणून आज ती यंत्रणा आपल्याला शक्य नाही। आज ईव्हीएमवर देखील लोकांचा भरोसा उठलेला आहे। त्यामुळं आधी या बेसिक लोकांच्या या निवडणुकीवरचा विश्वास वाढवण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या एस्टॅब्लिश केल्यानंतरच वन नेशन वन इलेक्शन अशा गोष्टींची चर्चा करणं योग्य आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्याय यंत्रणा बरेच पेंडन्सी तालुका, जिल्हा, हायकोर्टच्या लेवलवर आहे आणि त्यामुळं न्याय यंत्रणा वेगवान न्यायदान यंत्रणा असेल, त्यासाठी ते स्ट्रेंथन करण्यासाठी जे बजेट देणं आवश्यक असेल ते हायकोर्टाच्या सांगण्यानुसार आम्ही करू आणि हायकोर्टाशी जे सल्लामसलत करून सरकार आणि त्यांच्यामध्ये जे निष्कर्ष होतील ते करू। महालक्ष्मी योजना म्हणून एक प्रत्येक गरीब कुटुंबाला दरवर्षी महिलेला कुटुंबातील 1 लाख रुपयाचं अर्थसहाय्य आम्ही देऊ आणि कामगारांचं किमान वेतन हे आता इथून पुढे आम्ही निवडणुकीत सत्तेत आलो तर ते 400 रुपये प्रतिदिन असलं पाहिजे, याची देखील व्यवस्था करू। अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती वाढवू, त्याचबरोबर त्यांना देण्याचं केंद्रीय अनुदान देखील वाढवू आणि सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेचा विस्तार करताना त्यात कडधान्य आणि खाद्यतेलाचा देखील समावेश करू। अशा वेगवेगळ्या सूचना, वेगवेगळ्या गोष्टी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या शपथनाम्यात घातलेल्या आहेत। त्याची कॉपीज आम्ही तुम्हाला देण्याचं काम करू। कॉपीज वाचल्यावर वाचायच्या आधी कसा प्रश्न नाही, हे जरा 2 मिनिटं हे अनवेलिंग करू दे। पुढे बघायचं त्याची इंग्रजी कॉपी पण आज अपलोड होईल वेबसाईट। शेतीला हमी भाव आणि शेतकरी आयोग असा याच्यामध्ये उल्लेख केलाय। तुमचं वाक्य होतं की केंद्राचा पॉलिटिकल इंटरफेरन्स याच्यामधला कमी होईल, दोन मुद्दे महत्वाचे।